हॅलो एव्हरीवन, चेतना हेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज इथे आणलं आहे मटण आणि भेजा. चला तर आज काहीतरी वेगळ्या पद्धतीने मटण बनवून बघूयात. रोज रोज आपण एकाच प्रकारचं मसाल्यावालं मटण खाऊन बोर होत असाल ना. चला तर बघूयात आज वेगळ्या पद्धतीने मटण बनवून. इथे मी मटण धुवून घेतलं आहे. इथे मी कुकरमध्ये मटणाला शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे कुकर गरम करून त्यात 1.5 चमचा तूप घातलं आहे. तुपाने मस्त असा सुगंध येतो मटणाला. आता हे जे आपण मटण धुवून ठेवले ते मी तुपावर घालते. यात आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. त्याचप्रमाणे इथे घरचा जो खडा मसाला असतो तो वाटून गरम मसाला बनवला आहे तो घातला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खा खडा मसाला पण घालू शकता. त्याचप्रमाणे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून आपल्याला कुकरला शिट्टी घ्यायची आहे. साधारणतः मटण शिजायला 7 ते 8 शिट्ट्या लागतात. यात मी थोडं पाणी घालून घेते. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे थोडासा थिक तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या. मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलंय. इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात. वाटण्यासाठी मी इथे कांदा घेतलाय. 2 कांदे कापून घेतलेत. आपल्याला इथे कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि पुदिना याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी 7-8 काजू भिजत घातले. तसंच इथे मी अर्धी वाटी दही घेतलंय. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय. आपली पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट तर झालेली आहे. इथे कुकरची पण शिट्टी झालेली आहे. चला तर बघूयात मटण शिजलंय का आपलं. मस्त सुगंध येतोय मटणाला. तुम्ही जर का खडे मसाले टाकले तर अजून छान सुगंध येईल. इथे मी 3 मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर का जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता. इथे मी एका भांड्यात दही घेतलंय. त्यात आपली कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट मिक्स करायची. त्याचप्रमाणे गरम मसाला, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी, चाट मसाला, सगळे मसाले मी इथे अर्धा चमचा घेतले. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. मटण पण आपलं शिजलेलं आहे. इथे मी एक भांडे घेतलंय. त्यात थोडंसं 1 पळी तेल घालून आपल्याला हे मटण फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथे फक्त मटण टाकते. जो आपला मटणाचा रस्सा आहे तो आपण नंतर टाकणार आहोत. असं मटण फ्राय केल्यावर एक मस्त अशी टेस्ट येते मटणाला. तर इथे सगळं मटण फ्राय झालेलं आहे.
आता त्यातच मी जी आपली कांद्याची पेस्ट केली होती ती टाकते. कांद्याची पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आहे. इथे तेल सुटलेलं आहे. कांद्याच्या पेस्टचा कलर पण लालसर झालेला आहे. आता यात आपल्याला जे आपण मटण फ्राय करून ठेवलं होतं ते मटण टाकायचं. आता यात आपल्याला जी आपण काजूची पेस्ट करून घेतली ती घालूया. एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे सगळं फ्राय करून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपला हा जो रस्सा आहे आणि चरबी ती सगळी मी त्यात टाकून घेते. पूर्ण उकळ येऊन छान सगळं मिक्स होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यात तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही ठेवून बाकीचं आटवून घेऊ शकता. आता इथे आपल्या रश्श्याला पण छान उकळ आलेली आहे. तेल आणि आपलं जे आहे ते दिसतं इथे तेल सुटलेलं. आता यात आपल्याला जी आपण मिक्स करून ठेवलेली पेस्ट आहे ती पेस्ट घालून घ्यायची. याला सुद्धा पूर्ण तेल सुटेपर्यंत मी फ्राय करून घेते. वरून फ्रेश क्रीम घातली आहे मी. एक अर्धी वाटी फ्रेश क्रीम घातली आहे. इथे आपले सगळे मसाले मस्त शिजलेले आहेत आणि सुगंध पण खूप छान येतोय. वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करा. आपले मटण अफगाणी रेडी आहे. खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. आपल्या चॅनलवरील रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे. सो आपण नेक्स्ट बघणार आहोत भेजा फ्राय. इथे आपला मस्त गरम गरम प्लेट रेडी झाली आहे. भेजा फ्राय, मटण अफगाणी आणि भाकरी. चला तर टेस्ट करून बघा.